शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवलेत। पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येतात। राष्ट्रवादी काँग्रेस भवन शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध आहेत। 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 ऑगस्टला पालघरच्या दौऱ्यावर येतात। त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे। सध्या कार्यक्रमाची जय्यत तयारी पालघरच्या सिडको मैदानावर सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराला टाळं असल्याचं समोर आलंय। शेजाऱ्यांकडून माहिती न मिळाल्यानं पोलीस देखील माघारी फिरले। पुतळा कोसळल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जातो। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज आझाद मैदान येथील वेगवेगळ्या आंदोलनांना भेटी दिल्या। यावेळेस बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार ठेकेदारांचं सरकार आहे असं म्हणत महायुती सरकारवर टीका केली। माजी सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। गुडेवार यांना सोलापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे। निवडणुकीच्या चाचपणीच्या दृष्टीने ते सोलापुरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत। अत्याचार करणाऱ्याला 10 दिवसात फाशीच्या शिक्षेचा कायदा करणार असं राज्यपालांनी तो कायदा अडवला तर राज्यपालांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतलेला आहे। संगमनेरमध्ये युवक काँग्रेस, शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळला। या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात दौरा केला। यावेळेस 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकराचं दर्शन घेत त्यांनी अभिषेक केला। त्यांच्यासोबत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि कन्या पूर्वा वळसे पाटील उपस्थित होते। बारामतीमधील बांबुर्डे गावाला युवा नेते जय पवार यांनी भेट दिली। यावेळी जय पवारांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना ट्रॅक्टरमध्ये बसून स्वतः ड्रायव्हिंग करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्या बीडमध्ये येणार आहे। याच पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख योगेश क्षीरसागर यांनी सभास्थळाची पाहणी केली। शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवातही होणार आहे। वीज बिल न भरण्याचं अजितदादांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं। जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं। यावेळेस थकलेल्या वीज बिलाचा मुद्दा सोडवण्याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे। युती आघाडीच्या राजकारणामध्ये अजून एका नव्या प्रयोगाच्या नांदीची शक्यता आहे, कारण तिसऱ्या आघाडीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतलाय। स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यासोबतच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर छोटे पक्ष मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने खासदार सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली। तुम्हाला सर्वांना दादाच हवेत, वहिनी नको। वहिनी असती तर काय फरक पडला असता का, असं म्हणत खासदार सुनेत्रा पवार यांनी नाराजी बोलून दाखवलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।